राणे यावेळेला फाईन खेळलेला आहे, स्क्वेअर लेग ठेवलाय जरूर, परंतु बॉलला खेळलं फाईन आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. 6-6-6 षटकार. अकुट टप्प्याचा बॉल त्याच्यावर केलाय प्रहार आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. एमसीब्ल्यूची पहिला स्ट्रोक खेळलाय, बॉल उडवलाय, मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मार्गस्थही होताना पाहायला मिळतोय, परंतु चांगली बॅटिंग हे दोन्ही बॅटर करतायत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय आणि यास फिरकीपटूंचं आगमन मात्र या ठिकाणी फायदेशीर ठरताना पाहायला मिळत आहे. उसळी फटका फसलाय, परंतु हा फसलेला फटका सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतली. हो, यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय, अतिशय सुंदर फटका. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलाश. उसळी आहे आणि त्याचा फायदा घेत असताना भाऊने मारलाय पाठीमागच्या बाजूला, लांब 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 लचक. पुन्हा एकदा ते अकुट टप्प्याचा मारा सातत्याने होतोय, त्याचं उत्तर इकडे षटकाराने सातत्याने देताना पाहायला मिळत आहे. प्रथमेश डाके यांचा हा चेंडू ग्लान्स केलाय, फाईन लेग वर्तुळाच्या आतमध्ये त्याचा फायदा घेतला जातोय. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा, पहिल्या स्लिप मधून चेंडू जाईल सीमा पार. पहिला चेंडू आर्यराज निकम यांचा हवेत खेळलाय, मिड विकेटला फक्त चेंडू बाहेरून उचलून आणावा लागेल. फ्लाइट दिलेला चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरून साधील, परंतु यश रामचंदानी फ्लाइटेड चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, फक्त चेंडू बाहेरून उचलून आणावा लागेल. शफल होऊन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, चेंडू फाईन लेगला एक टप्पा. नमन पुष्पक फ्लाइट दिले चेंडूला, विथ द टर्न, अगेन्स्ट द टर्न, कम. पुढे सरसावत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आणि आणखीन एक धक्का इकडे बसतोय. धक्का क्रमांक 2 ज्या विकेटची होती इस तरह के फॉर्मेट में, और यहाँ कदमों का इस्तेमाल सीधी हमारे कमेंट्री बॉक्स के नीचे. क्या 2 फील्डर दौड़ रहे हैं, वहां पर कैच करने की कोशिश भी की लेकिन कैच नहीं कर पाए और गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकली. फ्लाइट है उनकी, नवयुवक गेंदबाज, अच्छी फ्लाइट के साथ, अच्छी स्पिन के साथ, और इस बार सीधी गेंद वहां पर कवच में खड़े हुए खिलाड़ी के हाथों में. धन्यवाद कहा, और यश रामचंदानी जो घातक वर्तक फ्लाइटेड गेंद और पहली गेंद को उठाकर खेला है, वहां पर गेंद जा रही है और उससे जो ड्यू होगा, जो भारीपन होगा हवा का, उसकी वजह से ग्रिप करना मुश्किल होगा सेकेंड इनिंग में. और इस बार गेंद को फील्ड करने के प्रयास में ये मैं समझता हूँ किए थे शॉर्ट ऑन पुल, और फील्डर वहाँ पर पहुँच रहे हैं, और इस तरह से ये तीसरा चौथा झटका लेकर पहली ओवर में 10 रन उन्होंने खर्च किए थे. शॉर्ट ऑन पुल और फील्डर वहाँ पर पहुँच रहे हैं, और इस तरह से ये तीसरा चौथा झटका. दोन चेंडूवर प्रथमेश डाके 8 इनसाइड आउट, लॉफ्ट केलाय, मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर वर्तुळाच्या आतमध्ये. ट्रॉफी यावेळेला समोर खेळला, अकुट टप्प्याचा बॉल आणि हा पुल सक्सेसफुल, ब्युटिफुल. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, अकुट टप्प्याचा बॉल त्याचा घेतला समाचार आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार. पण तो आनंद ठाण्यात घेतोय. ओ, यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालेला आहे आणि बघता बघता सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहिला. यावेळेला लॉफ केला जातोय, समोरच्या दिशेने उडवलेला हा फटका, तिकडे आहेत फिल्डर, परंतु खूप लांब राहिला. यावेळेला थोडासा दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न, थर्ड मॅनला बॉल मार्गस्थ होतोय, फक्त दिशा दिली. आणि यावेळेला स्ट्रोक खेळलाय, बॉलची हवाई यात्रा, परंतु तिकडे आहेत फिल्डर, फसले, विकेट येताना पाहायला मिळते. आणखीन एक धक्का बसतोय. पुन्हा एकदा प्रथमेश. ओ, यावेळेला फटका चांगला खेळलाय, वेगात खेळलाय, गॅप मध्येच गेलाय आणि सीमारेषा गाठतोय. 4 धावा कडक. में रखना पड़ेगा टीम को, जबकि आदित्य की गेंद और से खेला पॉइंट, बाउंड्री के ऊपर से गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. लगातार तीनों गेंदें उसी तरह की, उसी दिशा में.
और अच्छा ड्राइव वहां पर, लॉफ्टेड ड्राइव, कवर एक्स्ट्रा कवर के बीच का जो खाली क्षेत्र है वहां से गेंद जा रही है, बाउंड्री दी है स्पिनर्स को। चिराग उठाया ऊपर, लॉफ्टेड जा रही है सीधा बॉलर के सर के ऊपर, लॉन्ग ऑन गया है और उनका इम्पैक्ट यहाँ पर दूसरी ओवर में देखने को मिल रहा है। जबकि शॉर्ट आर्म पुल गेंद जा रही है 4 रनों के लिए बाउंड्री लाइन के बाहर हवा में, लेकिन फील्डर के सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर। आपने जिक्र किया उस शायद उससे ज्यादा रन रेट से बल्लेबाजी कर रहे हैं और बॉलर के सर के ऊपर से सीधी हमारे कॉमेंट्री बॉक्स के बाईं तरफ प्लेयर के रूप में बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार उठा दिया गेंद को मिड विकेट के तरफ, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। प्रक्षित यहाँ पर 4 ओवर का खेल चल रहा है इस समय और इस बार करारा स्ट्रोक हवा में तैरता हुआ सीधी बाउंड्री लाइन के बाहर 6। तो वहां पर से मुकाबला जीतना निश्चित रूप से जहनों में गया। इस बार गेंद को एक्स्ट्रा कवर की तरफ निकाला, सही बाहेर जात असताना फार एंडकडून आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, शेवटी परीक्षित धनक यांनी मात्र विकेट मिळवली आहे। पहिल्या चेंडूवर आयुष वर्धक यांचं स्वागत करणारा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक डीपला, मिड विकेट, उंची जास्त लांबी कमी, 11.11। देखील चेंडू ऑन साइडला खेळलाय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक दूरवर आहे, आपल्या डाव्या बाजूला धावतोय। फुललेनचा चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा वेगाने गेले आपल्या उजव्या बाजूला, एक पार झाले। शेवटचा चेंडू लॉफ्ट केलाय, एक्स्ट्रा कव्हरला प्रयत्न चांगला केला, त्यांचा प्रयत्न कमी पडला। पुन्हा एकदा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाने देखील यावेळेला केलाय पुल, खाली क्षेत्र निवडलंय, आता हरकत मध्ये येताना पाहिला मिळालेत मागील बॉल। यावेळेला लॉफ केलाय, फटका सीमा रेषेच्या पार जातोय, लांब 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 षटकार आलाय, मोठा फटका आलाय। यावेळेला समोर खेळायला गेले, गोलंदाजांच्या अगदी थोडासा बाजूने गेलाय, परंतु सीमा रेषेच्या पलीकडे जाताना पाहिला मिळालाय। अगदी हर्ष आलेले आहेत बॉलिंगसाठी। पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या वरून खेळलाय, कव्हर्सला खेळलाय, 3 फिल्डर पाठलाग करतायत बॉलचा आणि बॉल परंतु काही थांबेना। ओह, टक टक असा आवाज आलाय आणि बॉल फेकून दिलाय। काय पुल केलाय, आर्य राज या डावावर आता राज करायला लागला, जिंकू शकते आणि मरून सुद्धा जिंकू शकते। पहिला बॉल लॉफ केलाय, फटका कव्हरच्या दिशेने खेळताना पाहिला मिळाले, दूरवरून क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या परिस्थितीला जर पाहिलं तर 141 142 म्हणजे अगदी कट टू कट, परंतु आता फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि अफलातून झेल सूर मारला आणि काय झेल घेतलाय, वा वा वा। पहिला चेंडू हिमांशु सिंग यांचा सरळ बॅटने चांगला फटका खेळला, लॉन्गॉनला प्रयत्न देखील उत्कृष्ट दर्जाचा, परंतु 4 धावा मिळतील आशा की जा सकती थी। उठाकर खेला है और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए। आसान सा लक्ष्य उसे करके बताया। देखिए पहली कोशिश में सफल हुए, दूसरी कोशिश में भी बल्लेबाज सफल हुए, लगातार 2 गेंदों में सफलता अर्जित की है। इथे पाहू शकता तुम्ही, मागे आले, त्यानंतर हाय बॅक लिफ्ट आणि पाय लागला, जो त्यांचा डावा पाय होता ना यशचंदना, तो लागला, षटकार आला होता, परंतु फरक पड़ा। डालें या कम से कम रनों के लिए परिवर्तित करें, लेकिन उसी तरह का स्ट्रोक इस बार उठाकर खेला है, बाउंड्री लाइन के बाहर जा रही है गेंद 4 रनों के लिए। 4 चेंडू 22 धावांची आवश्यकता असताना सिद्धित आणि सिद्धित तिवारी फेकून दिलाय,